आता बातमी नागपूरमधून. नागपुरातील सावित्रीबाई फुले वसतिगृह प्रकरणात विद्यार्थिनी आकांक्षा उके हिला वसतिगृह सोडण्यासाठी देण्यात आलेली नोटीस अखेर रद्द करण्यात आली आहे. मात्र चौकशीत आकांक्षा इंटर्नशिप नव्हे तर TCS कंपनीमध्ये नोकरी करत असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी दिलेली आहे. वसतिगृहात कूलर नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर सूडबुद्धीने कारवाई झाल्याचा आरोप विद्यार्थिनीने केलेला होता. दरम्यान विद्यार्थिनीची परीक्षा सुरू असल्यामुळे वॉर्डनचा निर्णय तात्पुरता रद्द करण्यात आलाय. परीक्षा संपल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे आणि या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येणार असल्याने प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे. की मी ते CM सरांकडे गेली होती आणि त्यांना सांगितलं की आमच्या इथे कूलर्स नाही आहेत म्हणून गर्ल्स हॉस्टेलला बेसायला. तर त्यांनी 600 कूलर डिक्लेअर केले. तर मग आम्ही त्यांना थँक्यू म्हणायला गेलो होतो, आभार व्यक्त करायला जयताडाला. तर त्यांनी आमचं ॲक्सेप्ट केलं होतं की 600 कूलर देत आहेत. तर मग आमचं एक काम बनते ना की एक थँक्यू म्हणायला. तर त्यांना खूप जास्त म्हणजे इगो हर्ट झाला पाटील मॅमचा की नाही या मुली तिथे गेल्यात मला न विचारता. पण आम्ही हा कन्सर्न ठेवला होता आमची प्रॉब्लेम की आम्हाला कूलर पाहिजेत म्हणून, कारण टेम्परेचर खूप वाढत आहे, नाही राहणार तेवढ्या याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आमची 15 दिवसांनी एक्झाम पण होती. बोलूयात पुढच्या बातमीकडे. रेवंत रेड्डींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून तुम्मिडी हेट्टी बॅरेज प्रकल्पाबाबत बैठक घेण्याची विनंती केली आहे. प्राणहिता चेवेल्ला प्रकल्पासाठी प्रस्तावित बॅरेजची उंची वाढवण्याबाबत नव्याने चर्चा करण्याची मागणी तेलंगणा सरकारने केली आहे. उत्तर तेलंगणातील पाण्याची गरज लक्षात घेता उंची वाढवणं आवश्यक असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं.